मित्रांनो नमस्कार. मी ना आज एक थोडंसं वेगळी माझी बाजू आणि काही गोष्टींचे इन्स्ट्रक्शन्स तेही खास काही पत्रकारांना देण्याकरता मी आपल्या समोर आलेलो आहे. त्याचं कारण असं की परवा मी नवापूरला होतो. नवापूरला मी गेल्यानंतर सर्व लोकांनी माझं अगत्याने स्वागत केलं. त्याचं कारण एकतर मी बऱ्याच दिवसापासून गेलो होतो, परंतु कामं इतकी केली होती की ते खुश होते आणि रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत ती माझी वाट बघत होते. थंडीमध्ये आल्यानंतर सगळे खुश होते. झालं, त्यानंतर त्यांनी माझं स्वागत केलं. त्यानंतर मी माझं पूर्ण जवळपास 1 तासाचं भाषण केलं. 1 तासाचं भाषण केलं. सगळ्या लोकांना मी माझी केलेली फक्त त्या गावांची जवळपास 28 कामे वेगवेगळी मी सगळी सांगितली त्यांना. आणि त्या गावाच्या व्यतिरिक्त त्यांच्या आजूबाजूला जे फायदा होणारी, त्या गावाला फायदा होणारी रस्त्यांची कामं 12 कोटी रुपयाची, प्रत्यक्ष गावामध्ये 2,63,00,000 कामं. इतकी खुश सगळी मंडळी. माझं पूर्ण भाषण झालं, त्यांचं मी ऐकलं, मी बोललो. असं झाल्यानंतर काही कार्यकर्ते तिथे येऊन माझं सगळं 1 तासाचं भाषण संपल्यानंतर शेवटच्या 5 मिनिटाला येऊन मला तेच प्रश्न विचारत होते ज्याचा मी हिशोब ऑलरेडी सगळ्या गावाला देऊन टाकला होता. बरं, आज 78 वर्ष झाले. मी आमदारकी घ्यायला 15 ते 16 वर्ष झाले. जितकी कामं 63 वर्षात झाली नव्हती तितकी 15 वर्षात झाल्याचं कबूल केलेलं आहे. सगळं इन कॅमेरा आलेला आहे लोकांचं सुद्धा. तरीही त्याने मला प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. मी तरीही रिपीट 1, 2, 3 प्रश्नाची त्याला उत्तरही दिली, जी मी ऑलरेडी अगोदर माझ्या भाषणामध्ये सांगितलेली होती. पण जाणून बुजून तो माझा विरोधकांचा माणूस होता, तरीही मी संयम ठेवून त्याला उत्तर देत होतो. असं असताना सुद्धा तो एका उत्तराचा बरोबर प्रश्न झाला की मुद्दाम दुसरे प्रश्न विचारायचा. त्याला त्याचे सख्खे भाऊ अडवत होते की तू असं करू नको. बाकीचे लोक त्याला समजवत होते, तरी तो ऐकत नव्हता. तेव्हा सगळे गावकरी आणि काही मित्र त्याच्यावर गावच्या गाव उलटला. त्याला अक्षरशः त्याची पळताभुई थोडी झाली. मी अगर त्याला वाचवलं नसतं तर अक्षरशः त्याचं काय झालं असतं हे देवालाच माहिती. मी मध्ये पडून त्या सगळ्यांना माझी शपथ सांगून सांगितलं, ठीक आहे जाऊ दे, असे उद्बिल्ले असतात समाजामध्ये, आपण नाही जायचं. त्याचे सख्खे भाऊ सांगत होते की त्याचं चुकलं आणि आम्ही तुमचेच मित्र आहोत, इतक्या दिवसापासून तुमचे कार्यकर्ते आहोत, पण ते आमच्या भावाचं चुकलं. ठीक आहे, जे झालं ते झालं. मी दोन्हीकडच्या बाजूंना समजवलं की तुम्ही काही आपसामध्ये भांडण करू नका. परंतु अक्षरशः सर्व 90% गाव, इव्हन जे म्हातारी लोक होती ती पण त्याच्यावर प्रचंड चिडलेली होती. या पद्धतीची त्याची वागणूक होती. असं सगळं होतं. व्हिडिओग्राफी होती. मी त्याला वाचवत होतो. माझ्याकडे सगळ्या शूट आहेत, आल्यापासून तर जाण्यापर्यंतच्या सगळ्या शूट आहेत. इतकं सगळं असताना जयेश निरफळ नावाचा एक पत्रकार आहे गंगापूरला. इतकं बेमानुषपणे खोटी बातमी. कारण या पत्रकारांना, आणि खास मी त्या जयेश निरफळला सांगू इच्छितो, तुम्ही पत्रकार झाले म्हणजे तुम्हाला घटनेच्या व्यतिरिक्त काही वेगळे अधिकार मिळाले का? बातमी छापतात, आमदाराचा काढता पाय, आमदार तिथून निघून गेले, जाणून बुजून एकतर ते माझ्या विरोधकांचं काम करतात. ओके, मी तेव्हा काहीच बोलत नाही. पत्रकारांनी असं करू नये. त्यांचे मत असतील त्यांनी ते मांडावे, पेपरच्या माध्यमातून मांडावे, की त्यांनी ते वैयक्तिक काही करावं. परंतु एका नामांकित वर्तमानपत्राचा गैरफायदा घेऊन संपादक महोदयांना किंवा पेपरना माहीत नसतं, यांच्यावर भरोसा ठेवून ते करतात. जयेश निरफळ, तुम्ही ही बातमी सगळी आपल्या सिनियर्सला काय घडलं त्याची इत्तंभूत माहिती देऊन दिली होती का? तुम्ही दोन्ही बाजू जाणून घेतल्या होत्या का? तुम्ही गावात जाऊन पूर्ण चौकशी केली होती का? जर चौकशी केली होती तर सर्व कॅसेट तुम्ही बघितली का की नेमकं काय घडलं? कारण की कोणतीही बातमी देताना यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं असा कायदा नाहीये. तुम्हाला स्वतःला खात्री करूनच ती द्यावी लागते. पण तुम्ही नाहक माझी बदनामी केली. असे काही पत्रकार असतात ना. आता माझं खरं म्हणजे आम्ही संयम ठेवतोय प्रत्येक वेळेला, पण तुम्हाला काय वाटतं? वर्तमानपत्रामध्ये
किंवा व्हिडिओग्राफीमध्ये किंवा ते तुमच्या फेसबुकवर याच्यावर अशा खोट्या बातम्या टाकून आम्हाला बदनाम करून तुमचं वैयक्तिक काही तुम्हाला साधून घ्यायचं असेल तर या बाकीच्यांचे फायदे तुम्ही गैरफायदे घ्यायला नाही पाहिजे. तुम्ही इतके मोठे पत्रकार तुम्ही आहात, तुम्हाला इतकी साधी अक्कल नाही आहे की आपण दुसरी बाजू ओळखून घ्यावी आणि खरी बाजू काय आहे ती बघून मग छापावं. इतकी बदनामी तुम्ही माझी करू लागले बगर कामाची, हे मी खपवून घेणार नाही. मी आज माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून संयम ठेवला. ते तुमच्या विरोधात आंदोलन आणि तुमच्या विरोधामध्ये वेगवेगळे कार्यवाही करणार होते, पण मी म्हटलं ठीक आहे आज तुम्ही काही करू नका. पण मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही असले निर्लज्जते सारखे वागायला जर लागले ना तर माझे पण काबूच्या बाहेर जातील लोक. असं करू नका, नीट बघून घ्या जरा. आणि आजच्या आज ताबडतोब बघून सगळं छापा. तसं तुमची चुकी झाली म्हणून माफी मागा. घटनात्मक तुम्हाला काही कमीपणा वाटला नाही पाहिजे, कारण वस्तुस्थिती सगळी ओळखून घ्या. 55 मिनिटं ते 1 तास सगळं मी बोलल्यावर सगळं गाव खुश असताना तुम्ही नाहक ज्याच्या विपरीत घडलं, उलट मला काढता पाय नाही, जे माझ्या विरोधात बोलले ते परत सुटले गल्ल्यांमध्ये. हे तुमच्यामुळे मला बोलावं लागतंय. असं असताना उलट मला सांगतायत शेवटचा माणूस जाईपर्यंत मी तिथून हल्लो नाही. त्यांना मी घरी पाठवलं, कारण मी गेल्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये. माझ्या शक्ती घेऊन मी उलट त्यांना सांगितलं जाऊ द्या. मी इतकं म्हणजे माझ्या विरोधकांनी काढता पाय घेतला आणि मुद्दाम तुम्ही माझ्या अशा खोट्या बातम्या टाकतात. जयेश निर्भळ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा झालं हे तुमचं. हे असं मी खपवून घेणार नाही. कायदेशीर नोटीस तर मी तुम्हाला देणारच आहे, त्यात काही वांधाच नाही. आणि या निमित्तानं मी पत्रकार मित्रांना विनंती करतो, कृपया आमचं आयुष्य आम्ही पूर्ण 16 वर्ष झाले, आम्ही पूर्ण आयुष्य खपून एक काम करतोय. आम्ही आमची बाजू मांडतोय. मी एकटा आमदार आहे. प्रत्येक गावात गेल्यावर सगळ्या गोष्टीचा हिशेब देऊ लागलो मी. लक्षात आलं की नाही? आणि इथं मी हिशेब दिल्यानंतर कुणाला समजा माझं बात नाही पटली तर मतदानामध्ये पेटीत ते दाखवतील, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु नाहक सगळं करेक्ट असताना मागच्याही माझ्या विधानसभेला हे जयेश निर्भळ सारखेच असे काय म्हणतात मूर्ख स्वरूपाचे लोक यांना माझं, कारण की आमच्या बगर आमची बदनामी होऊ लागली ना. आमचा पण काही संयम ठेवण्याचं काय आहे की नाही. आम्ही म्हणतो जाऊ द्या, झालं असेल एखाद्या वेळेला, एक आमदार आहोत आपण थोडस शांत बसूया. पण सगळ्यांना माहित नसतं तिथं काय घडलेलं म्हणून, आणि तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात एक पत्रकार म्हणून किंवा वर्तमानपत्र म्हणून. पण तुम्ही नाहक तुमच्या चांगल्या गोष्टी म्हणजे नामांकित वर्तमानपत्राचा गैरफायदा घेऊन अशा तुम्ही बातम्या छापता. ही मी तुम्हाला वॉर्निंग देऊ लागलो. असं चालणार नाही. तुम्हाला असं वाटतं काय होईल, जास्तीत जास्त नोटिसेस देतील, मग आपण काय नोटीस होईल, त्याचं उत्तर राहील, सडक राहील कोर्टामध्ये मॅटर. परंतु लोकाला जे कळतं त्याच्यावर आमची बदनामी तर होऊन जाते ना, खोटी बदनामी होते. हा जर झालं असतं तसंच तर मी काही बोललो नसतो. उलट मी लोकांची पण माफी मागितली असती. असं माझ्या कोणत्याही आजतागायत मीटिंग मध्ये मला कधी माफी मागायची गरज पडली नाही, कारण की मी इत्तमभूत कायदेशीर माझे सगळे पुराव्यासह बाजू मांडतो. पण उलट त्यांना लोक जेव्हा बोलतात तो धिंगाणा होतो, तो तुम्ही घेतात, तो माझ्या विरोधात छापतात. तुम्हाला काही वाटलं पाहिजे, काही थोडी लाज लज्जा वाटली पाहिजे जयेश निर्भळ तुमच्या सारख्यांना. असं तुम्ही छापतात, काय करतात, आमच्या बदनामा करतात. तुम्हाला काही डोकं बिकं आहे की नाही? तुम्हाला पत्रकारिता जेव्हा केली, तुम्ही जर्नलिस्ट आहात ना, असं बघत असतात का? या निमित्ताने माझी सर्वांनाच विनंती आहे, कृपया पत्रकार मित्रांना कायदेशीररित्या घटनात्मकरित्या सगळ्या बाजू बघून आणि तरच त्या गोष्टीची, तुम्ही असं नाही म्हणू शकत हे असं बोलले, ते तसं बोलले, ते तसं बोललं, ते खरं आहे की नाही हे तपासून तुम्हाला बातमी दिली पाहिजे. आणि म्हणून बाकीच्या पत्रकार मित्रांना मी सांगतोय, असं काही तुमच्याकडनं घडलेलं नाही, पण काही घडल्या होत्या गोष्टी काही पत्रकारांच्या कडनं. पण त्या निमित्तानं मी सगळ्याला फक्त विनंती करू लागलो. पण जयेश निर्भळला मी वॉर्निंग देऊ लागलो की तुम्ही असं वागणं बरोबर नाही. 1, 2, 3, 4, 5 वेळेला झालं तुमचं सगळं असं. आणि म्हणून मी आज तुम्हाला वॉर्न करू लागलो, तुम्ही ताबडतोब माफी मागा, ताबडतोब माफी मागा. आमची बदनामी झालेली आहे. कायद्याचा गैरफायदा घेऊन आमच्या आयुष्याशी तुम्ही खेळू नका. तुम्ही पत्रकार आहात, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही आमच्या बाजू सगळ्या लोकांसमोर मांडतो, कायदेशीररित्या मांडतो. मी पूर्ण हिशेब देतो. आणि तुम्हाला माहित नाही का, मी इतकं मोठं पुस्तक छापून सगळ्या गावागावात वाटलेले आहे. काय समोरवाल्यांची हिंमत नाही झाली, ज्यांचं तुम्ही लांगून चांगून करतात ना, त्यांची हिंमत नाही हिशोब देण्याची सगळी. पण जयेश निर्भळ तुम्हाला मी 2-3दा माफ केलं,
पण पुन्हा पुन्हा बदनामी करतात आणि तुम्हाला वाटतं काय होणार आहे आपलं, आपण पत्रकार आहोत असं समजू नका तुम्ही. कायदेशीररित्या मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं ठिकाणावर आणील, ही गोष्ट जरा तुम्ही समजून घ्या. धन्यवाद. आणि मी अपेक्षा करतो तुम्ही ताबडतोब माफी मागून तितकेच रकाने भरून आणि तसंच फेसबुकमध्ये द्याल. नसता मला तुमच्या विरोधामध्ये FIR व कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल, कारण की माझी बदनामी झालेली आहे इतकी मोठी.